विद्यार्थी मित्रो, गेल्या व्हिडिओमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन्समध्ये मी तुम्हाला शिकवलेलं होतं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढणे आणि डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं त्याचे रूट्सचं नेचर डिसाईड करणे. त्याच्यावरचे प्रॉब्लेम्ससुद्धा मी घेतले होते एक्झरसाइज 2.5 मधला क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3. आज मी येतो की जर आपल्याला रूट्स दिले असतील क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, आत्तापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायला शिकलो. To solve the quadratic equation by factorization method or to solve the quadratic equation by completing the square method. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो म्हणजे त्याचे दोन रूट्स आपण काढत असतो त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, जे त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. आता उलटं आहे, तुम्हाला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन रूट्स असतात. ते रिअल आणि अनइक्वल असू शकतात किंवा रिअल आणि इक्वल असू शकतात. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स जर रिअल नसतील म्हणजे त्याला रूट्सच नसतात. समजा कधीकधी असं आपल्याला क्वेश्चन येतो, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही दिलं जात, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स दिले जातात आणि ते दोन रूट्स असलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा असा प्रश्न आपल्याला दिला जातो. म्हणजे थोडक्यात क्वाड्रॅटिक इक्वेशन न देता त्याचे रूट्स देतात आणि ते दोन रूट्स असलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म आपल्याला करायला लावतात. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय केलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं गेलं, ते सॉल्व करून त्याचे दोन रूट्स काढले. आता त्याचा नेमकं उलटा आपल्याला आहे क्वेश्चन की हाऊ टू फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन व्हेन इट्स टू रूट्स आर गिवन. आता इथे टू फॉर्म नवीन टॉपिक शिकतो आपण या चॅप्टरमधला. टू फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन when its two roots are given. आता तुम्हाला माहीत आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे असतं त्याला दोन रूट्स असतात. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे दोन रूट्स असतात त्यांना मॅथमॅटिक्समध्ये अल्फा आणि बीटा असं म्हणायची पद्धत असते. एका रूटला अल्फा म्हटलं जातं, एका रूटला बीटा म्हटलं जातं. मग आता हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा फॉर्म्युला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे पाहायला मी व्हेरी इम्पॉर्टंट लिहिलेलं आहे की टू फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन व्हेन इट्स टू रूट्स आर गिवन. तर सपोज आता असं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये तुम्हाला माहीत आहे व्हेरिएबल असतो. तो व्हेरिएबल आपण इंग्लिश अल्फाबेटमधला एपासून झेडपर्यंत कोणते लेटर घेऊ शकतो. जनरली आपण एक्स किंवा वाय किंवा एम वगैरे असे पी वगैरे असे लेटर्स पाहतो की जे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल म्हणून वापरले जातात. ॲट द मोस्ट एक्सच वापरला जातो. आता जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला तयार करायचं आहे त्याचे रूट्स म्हणजे ते नंबर्स तुम्हाला दिले जातील की हे दोन नंबर्स आहेत आणि हे ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत ते क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही तयार करा. मग अशा ठिकाणी तुम्हाला मग व्हेरिएबल तुमच्या मनाने घ्यावं लागतो. तर शक्यतोवर आपण व्हेरिएबल घेताना एक्सचाच उपयोग करत असतो. टू फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन व्हेन इट्स टू रूट्स आर गिवन, हे तुमचं हेडिंग आहे जे नवीन टॉपिक तुम्ही शिकून राहिलेले आहे. याचा अर्थ होतो क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणे व्हेन म्हणजे जेव्हा इट्स टू रूट्स आर गिवन, जेव्हा त्याचे दोन रूट्स दिले जातील. मग आता इथे मी म्हणतो आहे, आता जे डिटेल देतो आहे मी तुम्हाला की इफ म्हणजे जर अल्फा अँड बीटा, अल्फा आणि बीटा बी द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता रूट्स जे असतात ते दाखवायला आपण अल्फा आणि बीटा हे लेटर्स वापरतो. तर इफ म्हणजे जर अल्फा आणि बीटा बी म्हणजे असतील द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एक्स. कोणाचे रूट्स? क्वाड्रॅटिक इक्वेशनचे इन एक्स म्हणजे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल एक्स आहे अशा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे समजा अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स असतील, देन द क्वाड्रॅटिक इक्वेशन, हा फॉर्म्युला आहे आता मी जो पुढचा सांगतो आहे जो तुम्हाला पाठ लागेल, इज गिवन बाय. आता लक्ष द्या माझ्याकडे, इथे मी काय लिहिलं आहे त्याचा अर्थ लक्षात घ्या पहिले. हे जे मी लिहिलं आहे याचा अर्थ असा आहे की समजा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एक्स आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल एक्स आहे असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि अल्फा आणि बीटा त्याचे दोन रूट्स आहेत. मग जर एक्स व्हेरिएबल असलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स असतील
देन तर द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज गिवन बाय, तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं लिहिलं जातं, तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असं लिहिलं जातं. तुम्हाला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये स्क्वेअर टर्म असते, मिडल टर्म असते, कॉन्स्टंट असतो आणि इक्वल टू 0 असतं. हे स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट, इक्वल टू 0. तर पुन्हा एकदा की एक्स व्हेरिएबल असलेले क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अल्फा आणि बीटा जर 2 रूट्स असतील म्हणजे सोल्युशन्स असतील, तर ते जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ज्याचे अल्फा आणि बीटा हे 2 रूट्स म्हणजे सोल्युशन्स आहेत, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन इज गिवन बाय, म्हणजे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलं जातं. कोण्या फॉर्म्युल्याने लिहिलं जातं, तो फॉर्म्युला असतो एक्स स्क्वेअर, कारण व्हेरिएबल आपण एक्स वापरतो येथे, प्लस मग असते ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असं लिहिलं जातं एक्स स्क्वेअर, मग असतं मायनस आणि या 2 रूटची सम असते अल्फा प्लस बीटा इंटू एक्स, म्हणजे व्हेरिएबल एक्स आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ज्याचे रूट्स अल्फा आणि बीटा आहेत. तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला तयार करण्यासाठीचा फॉर्म्युला असतो एक्स स्क्वेअर, म्हणजे व्हेरिएबलचा स्क्वेअर असतो पहिले, ही स्क्वेअर टर्म आहे, मग असतं मायनस, मग असतं या 2 रूटची सम इंटू एक्स, ही मिडल टर्म झाली, आणि प्लस मग असतो 2 रूटचा प्रॉडक्ट म्हणजे कॉन्स्टंट अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. तर हे आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काढण्यासाठीचा फॉर्म्युला, जो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता हा फॉर्म्युला मी तुम्हाला दिला आणि हा फॉर्म्युला वापरून आपल्याला एक्झरसाइज 2.5 मधला 4th क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. हा आहे तो 4th क्वेश्चन. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. खाली रूट्स दिलेले आहेत. हे पहा 4 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. या 4ही एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला 2-2 रूट्स दिलेले आहेत आणि हे रूट्स असलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन्स तुम्हाला फॉर्म करायचे आहेत. आता पहिल्यांदा हे क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन आपल्याला आता सॉल्व करून देणार आहे मी तुम्हाला. क्वेश्चन आहे फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द क्वाड्रॅटिक फॉर्म म्हणजे तयार करा, फॉर्म करा म्हणजे तयार करा द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो, म्हणजे खाली रूट्स दिलेले आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आणि हे रूट्स असलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला फॉर्म करायचं आहे. तर क्वेश्चन एक्झरसाइज घेतो आहे मी. एक्झरसाइज 2.5 आहे मुलांनो हा, आणि याच्यामधला 4th क्वेश्चन आहे. हा 4th क्वेश्चन आपल्याला सांगतो आहे की फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. इथे लिहितो पण मी, छोटा प्रश्न आहे तर तुम्हाला पण लिहावं लागेल. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो मुलांनो की जर हे माझा व्हिडिओ पॉज करून मी तुम्हाला आता दिसलं असेल आत्तापर्यंत की टेक्स्टबुकमधलं प्रत्येक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून देतो आहे. प्रत्येक एक्झाम्पलचं नीट एक्सप्लेनेशन देऊन, समजावून सांगून तुम्हाला ते प्रॉब्लेम मी पूर्ण लिहून देतो आहे. हे जर आपण बोर्डवर घेतलं असतं तर बोर्डवरचं पुसून तुम्हाला शिकवावं लागलं असतं आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला नोट्स लिहिता नसते आल्या. माझं एक सजेशन असतं तुम्हाला की हे जे इम्पॉर्टंट नोट्स आहेत, ह्या नोट्स त्याच्यानंतर प्रत्येक एक्झाम्पलचं मी जे सोल्युशन घेतो हे तुम्ही वहीवर लिहून घ्यावं आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत गेले तर पूर्ण चॅप्टरचा तुमचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने होईल. सॉल्ड एक्झाम्पल्स वगैरे जे मी मागे टाकलेले आहेत ते सॉल्ड एक्झाम्पल्स आपण हे जेव्हा आपण टॉपिकमध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत, टॉपिक्स दिलेले आहेत, ते जेव्हा आपण कंप्लीट करतो तेव्हा सॉल्ड एक्झाम्पल्स आपणही सोडवू शकतो. प्रॉब्लेम सेट असतील किंवा प्रॅक्टिस सेट असतील, त्याच्यातला प्रत्येक क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून देतो आहे. तुम्हाला सॉल्व करता येतात, नाही करता आले, होऊ शकतं आहे सॉल्टमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. अशावेळी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. मी तुम्हाला आता सगळ्यांना सांगतो की भीती वगैरे बाळगायची काही आवश्यकता नाही. जेव्हा केव्हा तुम्हाला प्रॉब्लेम असेल तेव्हा मी तुमच्यासाठी उपलब्ध राहील. माझा फोन नंबर असतो, तुम्ही माझ्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करू शकता.
आणि फोनवर कॉन्टॅक्ट करून होऊ शकतं की फोनवरूनसुद्धा तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व करू शकतो. मी पुन्हा रिपीट करतो, भीती शिक्षकांची बाळगायची आवश्यकता नसते. शिक्षक तुमच्यासाठी असतात. शिक्षकांनी आपलं काम करावं, कर्तव्य करावं आणि मुलांनी शिकण्याचं जे कर्तव्य असतं ते करायचं असतं. इथे भीती बाळगणे किंवा सर आपल्याला काही म्हणतील का, सर रागावतील का, ही शंका तुम्ही मनात आणणे हे गैर असतं. ही शंका मनात आणूच नका. उलट शिक्षकांना जर मुलांनी विचारलं तर त्या शिक्षकाला आनंद होत असतो, कारण ही प्रक्रिया आहे. इथे शिक्षक मेहनत घेत असतो आणि आपण कोणतंही जेव्हा काम करतो तेव्हा त्याचं फीडबॅक आपल्याला हवं असतं. आपण जे काम करून राहिलेलो आहे ते किती % सक्सेस झाला, किती अनसक्सेस झालं, याचा फीडबॅक शिक्षकाला हवा असतो. जर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले किंवा आपले समस्या वगैरे विचारल्या तर उलट शिक्षकांना त्याच्यातून जाणीव अशी होते की आपण जे शिकवतो आहे ते विद्यार्थी सिरियसली शिकून राहिलेले आहेत. जेव्हा आपण सिरियसली एखादी गोष्ट शिकतो तेव्हा होते असं की त्याच्यात ती आपल्याला समजते पूर्ण, किंवा काही प्रॉब्लेम्स येतात. प्रॉब्लेम्स तेव्हाच येतील जेव्हा आपण सिन्सिअरली म्हणजे प्रामाणिकपणाने तो शिक्षकांनी शिकवलेला टॉपिक अभ्यासू. जर आपण शिक्षकांनी दिलेला टॉपिक अभ्यासलाच नाही तर आपल्याला कुठलीही समस्या किंवा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम येणे याचा अर्थ असतो तुम्ही प्रामाणिकपणे त्याच्याशी समरस होत आहे. आणि म्हणून शिक्षकांना जर आपण विचारलं तर शिक्षक तुमच्यासाठी असतात, ते आनंदाने सांगतात. त्याच्यामुळे भीती वगैरे बाळगू नये. आपल्याला ज्या समस्या असतील त्या आपण शिक्षकांकडून नीट क्लिअर करायला पाहिजे. तर ठीक आहे, मी आता क्वेश्चन नंबर 4कडे येतो आहे. 2.5 मधला फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन्स. 4 प्रॉब्लेम आहेत. 4 प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आहे. 4 क्वाड्रेटिक इक्वेशन्स आपल्याला तयार करायचे आहेत. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एक असं आहे, फॉर्म द क्वाड्रेटिक इक्वेशन्स फ्रॉम द रूट्स गिव्हन बिलो. खाली दिलेले जे रूट्स आहेत ते रूट्स पाहून तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायला सांगितलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे 0 and 4. तर तुम्हाला माहीत असेल विद्यार्थ्यांना, जेव्हा आपण क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायला शिकलो तेव्हा मी तुम्हाला शिकवलेलं होतं फॅक्टरायझेशन मेथडनी. जेव्हा मी तुम्हाला प्रॉब्लेम शिकवलेले होते तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं की जेव्हा क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट दिलेला नसतो, स्क्वेअर टर्म आणि मिडल टर्मच फक्त दिलेली असते, अशावेळी त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचा एक रूट जो आहे तो 0 असतो. आणि जेव्हा क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये 2 रूट्स इक्वल असतात, जेव्हा क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये 2 रूट्स, नीट आहे का, जेव्हा क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये 2 रूट्स इक्वल असतात आणि प्लस मायनस असतात, समजा एक 1 असेल आणि दुसरं -1, एक 1/2 असेल दुसरं -1/2, तर अशावेळी त्या क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये फक्त स्क्वेअर टर्म असते आणि कॉन्स्टंट असतो. आणि जर क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंटच फक्त असेल तर अशावेळी त्याच्या रूट्स ते इक्वल असतात पण ते प्लस मायनस असतात. आणि जेव्हा क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये फक्त स्क्वेअर टर्म आणि मिडल टर्म असते, कॉन्स्टंट नसतो, अशावेळी त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचा एक रूट जो असतो तो 0 असतो. पण ठीक आहे, हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आता मी सांगितलेलं. जर तुम्ही डिटेल अभ्यासलं तर तुमच्या लक्षात येईल. आपल्याला फर्स्ट प्रॉब्लेम दिला आहे की 0 and 4. आपल्याला असं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आहे ज्याचा एक रूट 0 असेल आणि एक रूट 4 असेल. तर ही क्वाड्रेटिक इक्वेशन तुम्हाला तयार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की या क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट असणार नाही, याच्यामध्ये स्क्वेअर टर्म असेल आणि मिडल टर्म असेल. ठीक आहे, आपण आता हे सॉल्व करायला घेऊ, सोल्युशन घेऊ आपण. तर आपण लिहू इथे लेट फॉर अ क्वाड्रेटिक इक्वेशन, फॉर अ रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि तुम्ही 10व्या वर्गात आहात, त्याच्यामुळे 10व्या वर्गामध्ये तुमचे पेपर दुसरीकडे व्हॅल्यूवरकडे तपासायला जात असतात. त्याच्यामुळे आम्ही जे सांगतो मेथड्स, शिक्षक जे मेथड्स तुम्हाला सांगतात त्याच मेथडने जावं लागतं, कारण आपल्याला स्टेप्सना मार्क्स असतात. जर
मी ज्या स्टेप्स दिल्या त्या जर तुम्ही गाळल्या, डायरेक्ट तुम्ही तुमच्या मनाने जर सोडून ठेवलं, होऊ शकते. स्टेप्सना मार्क्स असल्यामुळे तुमचे मार्क्स जाऊ शकतात. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं असावं याची पद्धत ठरलेली आहे स्टेप्सनुसार, आणि त्या स्टेप्सना मार्क्ससुद्धा ठरलेले असतात. त्याच्यामुळे स्टेप्सनुसारच आपल्याला जावं लागतं. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे आहे ज्याचे रूट्स असतील 0 अँड 4. तर फॉर अ रिक्वायर्ड म्हणजे हवं असलेलं आहे. फॉर अ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन लेट एक रूट जे आहे पहिलं 0 त्याला अल्फा घेऊ आपण, आणि दुसरं रूट जे आहे 4 त्याला आपण बीटा घेऊ. तुम्हाला सांगितलं होतं मी आत्ताच वरती की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्स दाखवण्यासाठी आपण अल्फा आणि बीटा हे लेटर्स वापरतो. मग काय करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायसाठी हा फॉर्म्युला आहे. आपण व्हेरिएबल एक्सच घेणार आहे इथे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. तिथे आपल्याला सूचना दिली नाही आहे कोणता व्हेरिएबल घ्यायचा, तर आपण व्हेरिएबल एक्सच घेणार आहे. आता मी 2 रूट्स घेतले, एक 0ला मी अल्फा घेतलं आणि 4ला मी बीटा म्हटलं. लेट म्हणजे समजा 0ला अल्फा म्हणायचं आहे आपल्याला आणि 4ला बीटा म्हणायचं. मग तुम्हाला हा फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युल्याने जायचं आहे. तर पहिल्यांदा ह्या फॉर्म्युल्यामध्ये 2 रूटची सम आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये 2 रूटचा प्रॉडक्ट आहे. तर ही सम आणि प्रॉडक्ट तुम्ही आधीच करून घ्यायचं. मग अल्फा प्लस बीटा इक्वल टू होईल 0 प्लस 4 इक्वल टू 4, अँड अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0 इंटू 4. हे इंटू असतं, इंटू म्हणजे गुणिला 4 इंटू 0 0. मग आता नाव the required quadratic equation is, आता मी लिहिलं नाव द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज असेल. काय असेल, काय फॉर्म्युला आहे आपल्याला, हा फॉर्म्युला मी तुम्हाला दिला होता. व्हेरिएबल एक्स घेतो आहे आपण, एक्स स्क्वेअर, मग असतं मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स, आणि मग असतं प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. मग इथे मी आता एक्स स्क्वेअरच राहील मुलांनो, मायनस आता हे पहा अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू मी टाकतो इथे 4 इंटू एक्स, ही सम टाकली मी, ही सम आधीच आपण काढली होती, इंटू एक्स प्लस आता या अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती टाकतो 0 इक्वल टू 0. मग याला सोडवतो आता, दॅट इज फायनल आता येतो आहे आपण एक्स स्क्वेअर, हे मायनस इथे प्लस आहे, मायनस इंटू प्लस मायनस होईल, आणि 4 इंटू एक्स 4x होईल, आणि प्लस 0 लिहायची पद्धत नाही आहे आपल्याकडे. 0वाली टर्म आपण तशी रिमूव्ह करून टाकतो, इक्वल टू 0. तर हे आहे तुमचं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला जर तुम्ही सॉल्व केलं त्याचा एक रूट 0 येईल आणि एक रूट 4 येईल. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण जर सॉल्व केलं मुलांना, आपण आता सेकंड एक्झाम्पलकडे येऊ. सेकंड एक्झाम्पलचे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत 3 आणि -10. सेकंड एक्झाम्पल मी घेतो आहे, रूट्स आहेत 3 अँड -10. आता याचं सोल्युशन घेऊ आपण. फॉर अ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, जे हवं असलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपलं, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी लेट म्हणजे समजा अल्फा म्हणजे पहिलं रूट 3 आहे, म्हणजे 3ला आपण अल्फा म्हटलं, अँड दुसरं जे रूट आहे तुमचं -10 त्याला आपण बीटा घेतो आहे. मग या 2 रूटची सम घेऊन घेऊ आपण पहिलेच. हे 3 प्लस ऑफ -10, कारण बीटा जो आहे तो -10 आहे. इकडे आपण समोर सरकू, 3 प्लस इंटू मायनस मायनस होईल, आणि मग 10 होईल, आणि तुम्हाला माहीत आहे 3 - 10 म्हणजे असतं -7. मग मी या दोघांचं प्रॉडक्ट घेतो आता, अल्फा इंटू बीटा इक्वल टू 3 इंटू -10. मग पहिले प्लस इंटू मायनस मायनस होईल, आणि 3 इंटू 10 होईल 30. आता मी घेतो नाव द रिक्वायर्ड म्हणजे हवं असलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन इज म्हणजे असेल. आता फॉर्म्युला लिहितो मी, एक्सच व्हेरिएबल आपण घेतो आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन जे असतं तयार करायचं त्याचा फॉर्म्युला असतो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे 2 रूटची सम इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे 2 रूटचा प्रॉडक्ट इक्वल टू 0. मग आता ह्या किमती टाकतो मी याच्यामध्ये, एक्स स्क्वेअर होईल मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -7, ही मी ब्रॅकेटमध्ये टाकतो, -7 इंटू एक्स,
आणि प्लस आता हा अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू पण निगेटिव्ह आहे, तर प्लस नंतर असं -30 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -30, तर हे प्लस मी लिहिलं फॉर्म्युल्यामधलं. आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -30 आहे, तर प्लस मायनस असं लिहायचं नसते, याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकू, इक्वल टू 0 करू आणि मग आपण पुढे सरकू. मग आपलं दॅट इज करतो आम्ही आता क्वाड्रेटिक इक्वेशन होईल x² मायनस इंटू मायनस प्लस 7 इंटू एक्स 7x आणि इथे प्लस इंटू मायनस -30 इक्वल टू 0. हे झालं तुमचं रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन, ज्याचा एक रूट असेल 3 आणि एक रूट असेल -10. याला जर तुम्ही सोडवलं त्याच्या 2 रूटपैकी एक रूट 3 भेटेल तुम्हाला, एक रूट भेटेल -10. आता मी या थर्ड एक्झाम्पलकडे येतो. इथे एक 1/2 रूट आहे आणि एक -1/2, म्हणजे रूट सारखे आहेत, एक प्लस आहे एक मायनस आहे. तर ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये फक्त स्क्वेअर टर्म सापडेल तुम्हाला, कॉन्स्टंट सापडेल आणि इक्वल टू 0 येईल. बघा तुम्ही आता आपण आपल्या पद्धतीने जाऊ. 1/2 अँड -1/2 असे 2 रूट्स आहेत आपल्याला दिलेले. आपल्याला हे क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे, ज्याचे 2 रूट्स असतील 1/2 अँड -1/2. तर सोल्युशन घेतो आहे मुलांना मी आता. फॉर अ रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे हव्या असलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनसाठी लेट समजा हे जे पहिलं रूट आहे याला आपण अल्फा म्हणू. 1/2 इक्वल टू अल्फा, म्हणजेच अल्फा इक्वल टू 1/2 आणि -1/2 इक्वल टू बीटा, म्हणजेच बीटा इक्वल टू -1/2. मग आता या 2 रूटची सम लागणार आहे आपल्याला, फॉर्म्युल्यामध्ये असते. तर हे 1/2 अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -1/2 आहे, मी ब्रॅकेटमध्ये घेतो. मग पुढे सरकतो मी. 1/2 प्लस इंटू मायनस मायनस होईल आणि 1/2, 1/2 मायनस 1/2 म्हणजे 0 झाला. आणि मग आता घेतो मी या दोघांचा प्रॉडक्ट, अल्फा इंटू बीटा इक्वल टू 1/2 इंटू -1/2. तर पहिल्यांदा प्लस इंटू मायनस मायनस. मग आता या डिनॉमिनेटरला भाग द्यायचा नसतो, भाग असा द्यायचा असतो क्रॉसमध्ये. तर 2नी 2ला भाग जाणार नाही, प्लस इंटू मायनस मायनस झाला. मग 1 इंटू 1 1, न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. चिन्हांचा प्रॉडक्ट आपण पहिलाच केला आहे. आणि 2 इंटू 2 होईल 4, म्हणजे या दोघांचा प्रॉडक्ट आला 1/2 इंटू -1/2 -1/4. आता मी लिहितो आहे नाव द रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन इज. आता हवं असलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन असेल त्याचा फॉर्म्युला लिहितो आहे मी, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. हा फॉर्म्युला पाठ लागेल तुम्हाला, पुन्हा पुन्हा सांगतो आहे मी. मग हे x², एक्स व्हेरिएबल आपण निवडलेला आहे, प्रत्येक एक्झाम्पलमध्ये व्हेरिएबल एक्सच घेतो आहे आपण. अल्फा प्लस बीटाची जी व्हॅल्यू आहे ती 0 आहे, 0x अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ठेवली मी. आणि प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -1/4. तर प्लस -1/4 न करता प्लस ऑफ -1/4 मी याला करतो आहे इक्वल टू 0. मग पुढे येईल आता x² हे मायनस इंटू प्लस, इथे प्लस आहे, मायनस इंटू प्लस मायनस होईल, 0 इंटू एक्स म्हणजे 0 होऊन जाईल आणि प्लस इंटू मायनस मायनस होईल आणि हे 1/4. आता एखाद्या क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये 0 जो असतो त्याला काही किंमत नसते, ही मिडल टर्म इथे 0 झालेली आहे. -0 असो की +0 असो, +0 -0 याला काही किंमत नसते. +0 किंवा -0 आपण म्हणजे याच्यात 0 ॲड केला काय 0 मायनस केला काय काही फरक पडत नाही, आपण याला काढून टाकत असतो, इलिमिनेट करतो 0ला. म्हणजे मला हे इक्वेशन असं भेटेल. मग x² -0 रिमूव्ह करून टाकतो मी, -1/4 इक्वल टू 0. आता पद्धत अशी आहे की जे क्वाड्रेटिक इक्वेशन असते त्याला बाय वगैरे आपण ठेवत नाही. हे बाय 4 मला उडवायचं आहे आता इथे, तर या इक्वेशनला मी बाय 4ला उडवायला मल्टिप्लाईंग द इक्वेशन बाय 4 करेल. मी पुढची स्टेप घेतो, म्हणजे असं 2 मजली वगैरे ठेवायचं नाही, त्याला प्लेन करायचं. मल्टिप्लाईंग द इक्वेशन बाय 4 वी गेट, आपल्याला भेटेल पहिला 4नी मल्टिप्लाय केलं तर 4 इंटू x² 4x² मायनस
या 1/4ला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर 4 4 कॅन्सल होऊन 1 उरेल, इक्वल टू 0ला जर 4ने मल्टिप्लाय केलं तर 0 उरेल. तर हे असेल तुमचं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला सांगितलं होतं मी, जेव्हा दोन रूट्स असे इक्वल असतात पण प्लस मायनस असतात, इक्वल नाही आहे हे 1/2 आणि -1/2 इक्वल नाही आहेत. मी न्यूमरिकल व्हॅल्यू म्हणतो आहे की 1/2 आणि 1/2, पण एक प्लस आहे एक मायनस आहे. तर अशावेळी जे क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये मिडल टर्म नसते त्याचे रूट्स असे असतात, इक्वल असतात आणि प्लस मायनस असतात. हे बघा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला मिळालं. याच्यात स्क्वेअर टर्म आहे, कॉन्स्टंट आहे, याच्यात मिडल टर्म नाही आहे. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ज्याचा एक रूट असेल 1/2 आणि दुसरा रूट असेल -1/2. मी आता नेक्स्ट एक्झाम्पलकडे येतो आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये एक रूट आहे 2 - √5 आणि दुसरं रूट आहे 2 + √5. पुढच्या एक्झाम्पलकडे येतो आहे. फोर्थ एक्झाम्पल आहे. एक रूट आहे 2 - √5 आणि दुसरं रूट आहे 2 + √5. आता सोल्युशनकडे येऊ आपण. फॉर अ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, लेट समजा हे जे पहिलं रूट आहे याला अल्फा म्हणू आपण. अल्फा इक्वल टू 2 - √5 अँड बीटा, हे जे दुसरं रूट आहे याला आपण बीटा म्हणू. बीटा इक्वल टू 2 + √5. मी आता या दोघांची सम करतो. अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 - √5 प्लस 2 + √5. तेव्हा -√5 + √5 कॅन्सल झालं आणि 2 + 2 हे झाले 4. म्हणजे या दोन रूटची सम 4 आली. दोन रूटचं प्रॉडक्ट घेतो आहे. अल्फा इंटू बीटा 2 - √5 इंटू बीटाची व्हॅल्यू आहे 2 + √5. मागच्या वर्षी सर्ट आपण चॅप्टर शिकलो होतो. सर्ट चॅप्टरमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, हा बायनॉमियल सर्ट आहे आणि हा त्याचा कॉन्ज्युगेट आहे. 2 - √5 हा बायनॉमियल सर्ट झाला, तर हा त्याचा कॉन्ज्युगेट झाला. तर तुम्हाला माहिती आहे या दोघांचा प्रॉडक्ट असतो, हा फॉर्म्युल्यामध्ये पण बसतो. हे बघा, ही फर्स्ट टर्म आहे 2, इथे फर्स्ट टर्म आहे 2, इथे सेकंड टर्म आहे √5, इथे सेकंड टर्म आहे √5. म्हणजे इथे ज्या दोघांची सम त्याच दोघांचा डिफरन्स, किंवा ज्या दोघांचा डिफरन्स त्याच दोघांची सम, असे हे दोन ब्रॅकेट्स आहेत. हा फॉर्म्युलामध्ये बसते हे या दोघांचं प्रॉडक्ट. ये 2ला जर आपण ए म्हटलं आणि √5ला जर बी म्हटलं तर हे होईल a - b आणि हे होईल a + b. आणि तुम्हाला माहिती आहे a - b इंटू a + b, किंवा हा ब्रॅकेट पहिले असता हा प्लसवाला, तर a + b इंटू a - b प्रॉडक्ट असतो a² - b². तर एका ब्रॅकेटमध्ये जर दोन टर्म्सचा डिफरन्स असेल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्याच दोन टर्म्सचं जर सम असेल, किंवा हे दोन ब्रॅकेट इकडे तिकडे पण होऊ शकतात. पहिल्या ब्रॅकेटमध्ये दोन टर्म्सची सम असेल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोन टर्मचा डिफरन्स असेल, म्हणजे सेम टर्म लागतील. जसं इथे 2 आणि √5 ह्या सेम टर्म्स आहेत आणि पहिल्या ब्रॅकेटमध्ये यांचा डिफरन्स आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्यांचीच सम आहे. तशावेळी यांचा प्रॉडक्ट असतो फर्स्ट टर्म स्क्वेअर - सेकंड टर्म स्क्वेअर. तर इथे फर्स्ट टर्म 2 आहे, तर या दोघांचा प्रॉडक्ट होईल 2² मायनस या दोघांचा प्रॉडक्ट होईल, या दोनचा प्रॉडक्ट होईल फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. तर फर्स्ट टर्म 2 आहे 2² मायनस सेकंड टर्म आहे √5चा स्क्वेअर. इथे मी हा फॉर्म्युला वापरला. फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इक्वल टू या दोघांचा प्रॉडक्ट असतो फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. एक्सपान्शन फॉर्म्युले तुम्हाला माहीत असतील. हे दोन ब्रॅकेट हा मागे हा पुढे झाला तरी चालतो, म्हणजे फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. तर ह्या दोन्हींचा प्रॉडक्ट हा फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर असतो. तर फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म इंटू फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म, टर्म्स सारखे आहेत. 2 √5 2 √5, ज्या दोघांचा डिफरन्स त्याच दोघांची सम. या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट असतो फर्स्ट टर्म म्हणजे 2चा स्क्वेअर होईल इथे, आणि मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. मग हा प्लसवाला ब्रॅकेट पहिले असो की मायनसवाला ब्रॅकेट पहिले असतो, प्रॉडक्ट असेल फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. तर 2चा स्क्वेअर मुलांना 4 होतो आणि मायनस तुम्हाला माहिती आहे √5चा स्क्वेअर होतो 5. मग 4 - 5 म्हणजे झालं -1. तर आपण दोन रूटची सम काढली, दोन रूटचा प्रॉडक्ट काढला.
आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन घ्यायचं आहे ज्याचे हे दोन रूट्स असतील. मी लिहिलं आता नाऊ अ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, फॉर्म्युला घेईल एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. एक्स स्क्वेअरच म्हणेल मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे दोन रूटची सम आली आहे 4 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे दोन रूटचा प्रॉडक्ट तो आला आहे -1. तर प्लसच्या पुढे -1 असं लिहिणार नाही, याला ब्रॅकेट करेल इक्वल टू 0 करेल आणि मग दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस आहे इथे प्लस आहे, मायनस इंटू प्लस झाला मायनस, 4 इंटू एक्स झालं 4x, पुन्हा प्लस इंटू मायनस -1 इक्वल टू 0. हे झालं तुमचं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर 2 - √5 अँड 2 + √5. तर अशा पद्धतीने मुलांना आपल्याला दोन रूट्स दिले जातात. त्या दोन रूट्स ज्या इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॉर्म करायला सांगतात. प्रॉब्लेम सेटमध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत, प्रॅक्टिससाठी तुम्हाला करता येतील.